कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नमस्कार, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी तुम्हा सगळ्यांचा खूप आभारी आहे। म्हणजे ह्या स्टेजवर उभं राहून मला सगळ्यांशी संवाद साधता येईल असं मला कधी वाटलं नव्हतं, पण ती संधी मला तुम्ही दिलीत, त्यासाठी मी सर्वप्रथम चेतना अकॅडमीचा खूप खूप आभारी। तर मॅडम, तुम्ही मला विचारलं की सर अर्जुन वर्षा विनायक कदम असं नाव तुम्ही का लावता? वर्षा माझ्या आईचं नाव आहे। मी खूप लहान असताना ती देवाघरी गेली, पण मी आज जो काही इथं उभा आहे, एक पोलीस म्हणून सन्मानाने या समाजामध्ये वावरतोय, त्यामध्ये माझ्या आईचा खूप मोठा हात, तिचा सहभाग आहे। आणि विनायक माझ्या वडिलांचं नाव, त्यामुळे आयुष्यामध्ये मी जे काही मिळवलं, मी ते ज्या दोन लोकांमुळे मिळवलं त्यांचं नाव मी इथं लावतो। तर अपर्णा सुरेश माने यांच्यासोबत या स्टेजवर बसण्याची संधी तुम्ही मला दिलीत, त्याबद्दल खरं तर मी तुम्हा सर्वांचा खूप खूप आभारी। आत्ताच सरांनी सांगितलं की कलेक्टर अपर्णा सुरेश मानेंचा आजपर्यंतचा प्रवास कसा होता, त्यांची काम करण्याची पद्धत किंवा त्यांचा आयुष्यभराचा प्रवास याबद्दल त्या तुमच्याशी बोलतील। पण मला तुम्हाला हे सांगावंसं वाटतं की कोणतीही गोष्ट असू दे, आपलं आयुष्य असू दे, आपलं काम असू दे, UPSC MPSC कोणतीही गोष्ट असू दे, ती खूप मनापासून कराच, प्रश्नच नाही। पण हे सगळं करत असताना आपण काय गमावत तर नाहीये ना, आपण काय हरवत तर नाहीये ना, आपण काय विसरत तर नाहीये ना, याचा थोडा अभ्यास करा। म्हणजे कधी कधी असं असतं ना की कॅल्क्युलेशन खूप महत्वाचं असतं, आणि कॅल्क्युलेशन हे महत्वाचं असतं की आपण काय मिळवलं ना त्यापेक्षा काय गमावलं ना हे कधी कधी जास्त महत्वाचं असतं। बाकी काहीही गमावलं तरी चालेल, पण एक गोष्ट आयुष्यात कधीही गमवू नका, ती म्हणजे ह्या प्रवासात आपल्या सोबत असलेली आपली माणसं। तर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना मला असं वाटायचं की झालं, ही परीक्षा झाली की मी झालो पोलीस, मग काय परीक्षा द्यावी लागणार नाही, सुखाने आयुष्य जगेल। असं नसतं, आयुष्य कायम आपली परीक्षा घेत असतं, एक पोलीस इन्स्पेक्टर म्हणून, कलेक्टर म्हणून किंवा एक माणूस म्हणून। पण ह्या सगळ्यामध्ये आपण आपली तत्व नाही सोडली पाहिजे, कारण आपली तत्व ही आपली ओळख असते। आणि म्हणून असं म्हणतात की इंसान को अगर किसी चीज की लत लग जाए तो वो लत उसकी पहचान बन जाती। त्यामुळे आपल्या तत्वांना आपलं व्यसन बनवलं। हे बघा, आयुष्यामध्ये खूप कठीण प्रसंग येतील, ज्यांना आपण टफ सिच्युएशन म्हणतो, येतील, किंवा एखादं लालच आपल्याला खुणावेल, पण ह्या सगळ्याला बळी पडू नका, कारण त्यातून तुमचा तात्पुरता फायदा होईल, पण आयुष्यभराचं नुकसान होईल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे अर्जुन सर, नमस्कार। काय तोंडे, एवढ्या वर्षांनी भेटतोय आपण, फक्त नमस्कार काय? काय म्हणता, कसे आहात? मी मजेत, तुम्ही कसे आहात? ठीक आहे, चालू आहे। गुड। काय तोंडे, मागच्या काळात मी तुम्हाला जरा जास्तच त्रास दिला, म्हणजे त्या आमच्या वैयक्तिक गोष्टी होत्या, पण तुम्ही मदतच केली, माझ्यामुळे तुम्हाला जो त्रास झालाय त्यासाठी सॉरी बरं का। अरे सर, तुम्ही असं बोलून मला लाजवताय। माझी तर आजही इच्छा आहे की तुम्ही मला त्रास द्यावा। म्हणजे माझी आजही इच्छा आहे की तुम्ही चौकशी करावी मॅडमची, त्या कशा आहेत हे विचारावं। ती वेळ गेली आता। मला नाही असं वाटत सर, तुम्ही दोघे इतके शिकलेले आहात, समजूतदार आहात, समंजस आहात, सेन्सिटिव्ह आहात, तुम्हाला इतरांचं दुःख कळतं। मला तर असं वाटतं की तुम्ही दोघांनी एकमेकांशी बोलावं, गुंता नक्की सुटेल। धागे वेगळे झाले, वाटा वेगळ्या झाल्या,
आता कसला गुंता सोडवायचा? काश ऐसा होता कि तुम लौट आते और हमसे कहते कि तुम होते कौन हो मुझे छोड़ने वाले। हो मॅडम, या तुम्ही। चांगलं बोललीस आता। तुला पण प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं, मला छान वाटलं। अर्जुन, गडावर एवढं पोट तिडकीने भांडलास माझ्याशी, पण मी तुलाच दिलेलं वचन पाळते हे विसरलास का रे? एक काहीच विसरत नाही अपर्णा। नाही, पण भांडताना पूर्णपणे तुझा रोख माझ्यावरच होता ना। मी निघून गेले म्हणून अमोल तुझ्यापासून दुरावला असं म्हणणं आहे ना तुझं? नाही, पण तू गेलीच नसतीस ना तर परिस्थिती वेगळी असते। मी माझ्या मनाने नव्हते गेले, माझं काम होतं तिथे। अपर्णा, तुझ्याकडे तुझी उत्तरं तयार आहेत, माझ्याकडे माझी उत्तरं तयार आहेत, प्रश्न तसेच राहिले। असं नाहीये, तसंच आहे। आईचं सत्य तुला सांगितलं नाही म्हणून अजून चिडलास का तू? तुला काय वाटतं? प्रश्नावर प्रश्न नको ना करू। तिथून तर सुरुवात झाली खरी अपर्णा। त्या गायतोंडे म्हणत होते तुम्ही दोघं समजूतदार आहात, बसा बोला गुंता सुटेल। त्यांना म्हणलं मी धागेच वेगळे झालेत तर कसला गुंता सुटत, जाऊ दे, सोड ना ते। आता तरी तुला मान्य का तू तुझी तत्व सोडून वागलीस ते? मी तत्व सोडून नाही वागले अर्जुन, मी तुझ्यापासून ही गोष्ट लपवून ठेवली, त्याचा तुला खूप जास्त त्रास झाला हे कळतंय मला, त्यासाठी खरंच सॉरी। बाबांना आणि तुला त्रास व्हावा हा हेतू खरंच नव्हता, पण माझ्या या सगळ्या वागण्यामुळे तुम्हाला दोघांना खूप त्रास झालाय। येते। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आता कुठे राहता? खारघर मुंबई। खारघर मुंबईमध्ये काय करता आपण? मी सर रिअल इस्टेटची एजंट आहे आणि माझं ऑफिस आहे सतत कुठे? खारघरलाच। काय स्क्वेअर फीट आहे? माझं ऑफिस आहे 10x14। अरे तसं नाही, तुम्हाला सगळे स्क्वेअर फूटचे दर माहिती असतात ना, म्हणून म्हटलं। हा, तिथे ना 6000 स्क्वेअर फीट पासून चालू आहे सर। हो का? कुठे? खारघर मध्ये? खारघर. घाबरू नका, मी नाही येत आहे घर घ्यायला। तुम्ही या ना फ्लॅट माझ्याकडून, तेवढ्यातल्या तेवढ्यात एक बिझनेस पण करून घेता येईल। एक फ्लॅट घ्या, नाही तर प्लॉट घ्या, नाही तर एखादं शॉप घ्या, नाही तर कमर्शियल ऑफिस घ्या, नाही तर ह्या सेटसाठी एखादं ऑफिस घ्या, हॉल पण देते मी तुम्हाला। हो, सगळं खारघर मध्ये? हा, खारघर मध्ये। कुठलं कार्यक्षेत्र आहे तुमचं? माझं खारघर, कामोठे, उलवे, पनवेल। मिस्टर काय माझे करतात? मिस्टर ना हे सिनियर डेप्युटी जनरल मॅनेजर आहेत, ते इंजिनियर प्लस लॉयर आहेत। नमस्कार। नमस्ते सर। तुमचं माहेर? मी आशा अंकुश इथापे, माझं माहेर आहे अहमदनगर, म्हणजे माझं गाव। आणि ॲक्च्युली माझ्या मिस्टर म्हणजे माझं इंटरकास्ट मॅरेज आहे, माझं इकडचं नाव आहे आशा केनेथ रेमेडियस। आणि कुठे लग्न जमलं तुमचं? म्हणजे मुंबईलाच सर। म्हणजे मुंबईला कुठे? ॲक्च्युली मी चेंबूरमध्ये आम्ही राहायची। चेंबूरमध्ये आम्ही एक ऑफिसमध्ये होतो, त्यांचे फ्रेंड माझ्यासोबत कलिग होते, त्यांचे बेस्ट फ्रेंड, आणि आम्ही दोघं एकत्र काम करायचो। मग एकदा असंच बेस्ट फ्रेंडनी ओळख करून दिली। ॲक्च्युली त्यांच्या मम्मीला ज्वेलरी घ्यायची होती। मम्मीला? हा, गोल्डची। इव्हन हे बघा मी हे घातलं आहे ना, ते मम्मीचंच आहे, मी हेच बनवायला गेली। म्हणजे त्यांच्या ते म्हटले की तुझी जी फ्रेंड आहे मला आईसाठी सरप्राईज गिफ्ट द्यायचं आहे, तर मग ते मग तेव्हा आमची ओळख झाली। तुम्ही सिलेक्ट करायला? मी सिलेक्ट करायला गेली होती। आणि नंतर ते तुम्ही सासूबाईंसाठी घेतलं? हा, मी घेतलं, म्हणजे जे तेव्हा मला आवडत सासूबाई होतं मी ते नव्हत्या? नाही, तेव्हा माहिती नव्हतं सर, मी जोक सपाट मी ॲज अ फ्रेंडच गेलो होतो। मी पण फर्स्ट त्यांना टाइम भेटली तुम्ही होती। पसंत करून दिलं ना ते हो, कानातले? सगळं हो ना? हो. आणि मग Bangles ते वगैरे. भविष्यात मिळतील म्हणून तुम्हीच घरात बसला? नाही, तसं काही नव्हतं। अरे तसं काय नाही, तसंच तर आहे, म्हणून तर आता घालून आलाय, दाखवता आम्हाला सगळ्यांना। नमस्कार। आपलं माहेरचं नाव? माझं विशाखा व्यंकटे देशपांडे राहटीकर आणि सासरचं नाव विशाखा अभिजित कुलकर्णी करखिल्लीकर। अजूनही सांगायचं सर, मला आता अजून असं वाटतं ना मी झोपेतून उठलेलीच नाही आणि स्वप्नच पाहतीये, कारण लहानपणापासून म्हणजे असं इतकं स्वप्न होतं ना की तुमच्यासोबत मी हे करेल, शूट करेल वगैरे, असं मला वाटतं की मी उठलीच नाही अजून, झोपेतच आहे। म्हणजे मला चिंता काढतो सर, सेम आहे माझं पण। म्हणजे मला खरंच स्वप्नवत वाटतंय, म्हणजे तुमच्यासोबत ही बसली आज आणि गप्पा मारता, हो हो की नाही? नमस्कार।
मी माहेरची मैथिली प्रकाश भुई, सासरची मैथिली देवदत्त पांडे. मी मूळची नागपूरची आहे, सासर माझं यवतमाळचं आहे आणि खारघरमध्येच असते. आणि पांडे कुठे भेटले? पांडे अरेंज मॅरेज आहे. मी कधी म्हटलं लव्ह मॅरेज आहे म्हणून. पांडेंची बहीण माझ्या आईच्या घराच्या शेजारी राहते आणि तिथूनच म्हणजे तिने प्रस्ताव आणला. ते एकदम शांत स्वभावाचे आणि मी एकदम उथळ बडबडी आणि आम्हाला वाटलं की आम्ही असं नाही नकारच होणार, मग घरच्यांच्या समोर का वाईट व्हायचं म्हणून मग मी हो म्हणलं. हा तो काय नाहीच म्हणणार आहे. आणि अचानक दुसऱ्या दिवशी म्हटलं हा ते म्हणलं की हा ठीक आहे आणि मी म्हणलं हा ठीक आहे आणि झालं ती लग्न. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमची मैत्री कुठे झाली? खारघर हिल्स मध्ये. आम्ही खारघर हिल्स ड्रायव्हिंग रेंज फेमस आहे. ड्रायव्हिंग रेंज आहे ते. धबधबे असतात तिकडे. पावसाळ्यात तुम्ही या. हा नक्की या. हो हो नक्की. मस्त खूप मस्त. अप्रतिम. आम्ही रोज जातो तिकडे. रोज 4 महिने. हो आणि 12ही महिने जातो. सर आमच्या मुलांचं स्कूलच तिथे, मग काय करतो मुलांना तिकडे टाकतो स्कूलमध्ये सोडतो आणि मग आम्ही ॲज अ मॉर्निंग वॉक म्हणून मॉर्निंग वॉक पण होतो आणि धबधबे म्हणजे पावसात तर शाळेत सोडायचं. मुलांची शाळा किती वाजताची? 7:55 सकाळी. आणि मग नंतर तुम्ही भेटता. हो. आणि तुम्ही घरी कधी जाता? मग 9:30 वाजेपर्यंत तोपर्यंत फिरायचं. खारघर हिल्स वॉक करतो, रील्स करतो, एक्सरसाइज पण होते आमची. अच्छा मी असं रोज फक्त संडे सोडून. संडेला सुट्टी असते ना तेव्हा नाहीये बाकी. पण मग तुमच्या 6 जणींमध्ये शांत स्वभाव कोणाचा आहे? या दोघी आणि खूप शांत. तुमच्यात कधी अबोला वगैरे झालाय? या दोघींमध्ये झाला होता. तर आता रिसेंटली म्हणजे आम्ही आय थिंक एकच महिना झाला आम्ही परत बोलायला लागलो. काय झालं होतं? तब्बल 2 वर्ष. 2 वर्ष ह्या म्हणजे रोज सकाळी यायच्या, फिरायला असायच्या? नाही वेगवेगळ्या. म्हणजे वॉकला मी हिच्या बरोबर असायची, ही हिच्या बरोबर असायची, पण एकमेकींचं तोंड नाही बघायची. तोंड बघायचं सर, लपून लपून बघायचं. विषय तर तोच असायचा. नाही पण काय झालं होतं तुम्ही सांगावं. थांबा आता तुम्ही बोला. एक क्षुल्लक कारण होतं, त्याच्यावरून थोडस वाद झाले. ही बोलली की माझ्याशी बोलू नको, मग मी बोलणं सोडलं. का हो तुम्ही असं डायरेक्ट तोडफोड केलं, बोलू नको? तिच्यासाठी क्षुल्लक होतं, मला ते खूप लागलं. बिकॉज आमच्यामध्ये बॉन्डिंग असं होतं की माझी बहीण आहे ना, तिच्यापेक्षा पण प्रिय ही होती म्हणजे माझ्यासाठी. ती बघेल तर आता मला चांगली सोपणार आहे, पण तिलाही माहिती आहे, म्हणजे एवढी क्लोज होती. आणि कारण खूप क्षुल्लक होतं. हार्डली आम्ही वर्क फ्रॉम होम जॉब करत होतो. म्हणजे मी लकीली लागली होती, म्हटलं टाइमपास म्हणून करावा. नवरा तर नकोच म्हणतो, आपलं आहे हॉटेल, पण म्हटलं चल आपला टाइमपास म्हणून करावं. तर मी लागली. माझ्यासोबत मी अजून एक आमची कॉमन फ्रेंड होती, तिलाही लावलं. हिला ॲक्च्युली काय आलं, तिला पण लावायचं होतं, पण तिथं त्या क्षणी माझ्या हातात नव्हतं. माझी बहीण माझी सिनियर होती. तुम्हाला मुद्दाम नोकरीला लावलं नाही? मुद्दाम. तुमचं बरोबर आहे, शुल्लक नाहीये. आणि पण सर त्याच्यानंतर हिचं किती चांगलं झालं बघा. ते त्यानंतर मी स्वतः पुढे गेले. हा त्यानंतर हिने बोलतात ना मला दाखवायला म्हणा किंवा मी म्हटलं की मी एकटे करून काय करू. तर मला एक असं झालं की समोरून एक संधी आली आणि आज मी स्वतः ऑफिसमध्ये बसले. अशा तुम्ही सगळ्या जणी चित्रपट, नाटक, मनोरंजन हे सगळं करत असता? रील आम्ही खूप करतो. पिक्चर्सला पण जातो आम्ही सोबत. बरं रील्स जर केले नाहीत तर काही बिघडतं का हो? हिला झोप नाही येणार. रील लवर आहे. हिने आता इथे बसून सुद्धा रील्स केलेले आहेत. कशावर केलं? सर मी फ्लॅट दाखवत पण रील करते. क्लायंटला फ्लॅट दाखवत पण रील करते मी. म्हणजे हा बघा बेडरूम, हा बघा हॉल, हा बघा 25 स्क्वेअर फीट, 30 स्क्वेअर फीट असं रील. झोका असेल तिथे, एखादा गार्डन असेल, त्याच्यामध्ये स्लो वॉक करणं, मला एक डान्स करणं, स्लो मो. तुम्हाला आवडतं म्हणजे बघा ना, प्रोफेशन तुमचं जे आहे इस्टेट एजंटचं काम करत असताना तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही शेवटी आहे बघा वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवल्याच पाहिजेत, बरोबर की नाही, व्यवसाय वाढवण्यासाठी. तुम्ही रीलचं माध्यम स्वीकारलं, यांचं काय एवढं पोटात दुखतं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आदित्य सर, चला की लवकर, गावकरी थांबलेत तुमच्यासाठी. झालं.
पारू. नाही ना, नाही नेसता आलं ना मला. मी सांगत होतो मला नाही नेसता येणार आणि तू हसतोयस काय? तुला नेसता येतं का? अहो मला माझ्या चड्डीची नाडी बांधता येत नाही आणि धोतर कुठं नेसता येईल, पण ताडले भारी धोतर नेसवता येतं. खरंच? वय वय गावच्या यात्रेला मला धोतर नेसवते आणि गावच्या पूजेला बाला सवळं नेसवलं होतं. मग मला नेसव ना. नेसवते की. चल मग. एकदा नी चल. आदित्य सर तिथं गाठ मारा. कुठे? कमरेला. इथे अशी. ओके. थांबा थांबा थांबा. हा. ओ. घट्ट मारा. गणी हे पायाचं खालनं टाकून मला माग दे. हा ठीक. आदित्य सर पुढे वा पुढे वा पुढे वा. हा ठीक आहे. आता थांबा जरा. गणी कुर्ता वर कर. हा. थांबा ना जरा, हलू नका ना. नाही त्या गुदगुल्या होत्या. आता इथं बघा. गणी कुर्ता पकड. ही पारो तर एकदम सुपरफास्ट निघाली. आदित्य किर्लोस्करला इम्प्रेस करते. उद्या ही आदित्यला कॅच करायला बघेल आणि माझ्या गळ्यात प्रीतम नावाचा दगड पडेल. नो वे. मला कळलंय. बर खोचा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आता बघ. अरे हा गाल किती मऊ झालाय. ही क्रीम ना असली आपल्या त्वचेला लावायची, म्हणजे त्वचा कशी एकदम मऊ आणि टवटवीत होते. आता आपले हात पिक्चर मधल्या हिरोईन सारखे मऊ आणि सुंदर होणार. मग लावल्या लावल्या मऊ वाटतंय आणि वास पण भारी येतोय. गणी काय बोलतो सर? पारू किती सहजपणे माणसांचं मन जिंकते ना. मग माझी ताईडी आहेच तशी, पण माझ्याकडे अजून एक चांगली बातमी आहे. काय बोलतो? वय काय सांग. इकडे शेजारच्या आमराईत लय आंबे लागले. मला इथल्या पोरांनी सांगितलं जायचं का काढायला, लय मजा येईल. अरे हा म्हणजे तसंही इथलं काम तर संपलंच आहे आणि गावी आलंय म्हटलं काहीतरी केलं पाहिजे ना. चल 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 लवकर.
किती लवकर मिसळतो ना हा माणूस. कोण? हरीश. छान आहे ना परू. आई बाबा तुझ्या आणि हरीशच्या लग्नाचा विचार करतात. माहित आहे मला, पण आदित्य सर, मला लगीन नाही करायचं. नाही खरंच? कधीतरी लग्न करावं लागणार ना. आयुष्यभर एकटंच राहणार आहे. नाही राहणार आदित्य सर. अजयचं जे काही बी झालं ना त्यावरनं ना मला भीती वाटते. मला नाही वाटत मी कधी लगीन संसार करू शकेन. पारू, आपल्याला चालताना जर ठेच लागली तर काय आपण चालणं सोडून देणार आहोत? आयुष्यात जशी वाईट माणसं असतात तशी चांगली माणसं पण असतात आजूबाजूला. फक्त नजर असायला हवी आणि विश्वास. तर विश्वास ठेवून आयुष्याकडे पुन्हा एकदा नव्याने बघ. नवीन सुरुवात कर. आणि हरीशला आईने निवडलं तुझ्यासाठी. तुझ्या देवी आईने. तिची निवड नाही चुकणार. विचार कर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कारीगर, तुम्ही इथेच थांबा. इथेच थांबा. कारीगर, कारीगर, सर. हे सगळं काय चाललंय? सॉरी कारीगर, मी आता तुम्हाला काहीच नाही सांगू शकत. पण कारीगर प्लीज, आता इथे जे काही घडलं ना ते तुम्ही विसरून जाण्याचा प्रयत्न करा. आणि कारीगर, इथे जे काही घडलं ते बाहेर कोणालाही सांगायचं नाही. आपल्या घरातला प्रश्न आहे ना. तुम्ही आता इथून निघा
आणि डिरेक्टली घरी जा. मला पोचल्यावर एक मेसेज करा. मी ऑफिसला आलो की सगळं सांगेन तुम्हाला. पण प्लीज आता तुम्ही इथून निघा प्लीज. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मला त्रास द्यायचा नाहीये, निघून जा. पाय बांधा. आपल्या घरातला नवीन मेंबर कुत्रा आहे. भुंक बघू. भुंक भुंक. चल सांगितलं होतं ना तुला, हे युद्ध आपलंय. यामध्ये माझ्या कुटुंबाला आणू नकोस. पण तरीही तू या निर्दोष माणसांना मध्ये होतेस. बघ तुझं काय होतं. रूपाली बाते भोग. आदेश दे त्यांना. त्यांना आदेश दे. ते आदेश. काय झालं? तोंडातून आवाज फुटत नाहीये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मंजू काकी, हे तुझ्यासाठी. अगो ओवी, तू बस आधी. मी नाश्ता घेऊन येते तुझ्यासाठी. मावशी, सॉरी, तुला काय गिफ्ट देऊ ग? मला सुचलंच नाही. कारण तूच माझ्यासाठी इतकं काही केलंस, मला इतकं काही दिलंस. माझ्या मॉमची वाई झालीच होतीस, पण नंतर मलाही आईचं प्रेम दिलंस.
इथे आल्यावर कधीच मला हे फील होऊ दिलं नाही की माझी मॉम माझ्यासोबत नाही. तुझ्यासारख्या बेस्ट मॉमला मी काय गिफ्ट देऊ? ओवी, तू तुझ्या उमा मावशींना मातृदिनाची भेट आधीच दिलीस. तू आमच्या मुलीला मरणाच्या दारातून वाचवलेस. तू उमाची कूस वाचवलीस. एका आईसाठी यापेक्षा मोठी भेट असूच शकत नाही ओवी. तुझं केलंच ना माझ्यासाठी, ती जगातली कोणतीच मुलगी नाही करणार. नाही मावशी, तू एक असा तू प्रत्येक आईसाठी रोज मातृत्व असतात. माका काय नको, काय नको, माका सगळं मिळालं. लाईफ मध्ये कोणाची तरी आई होण्याचा आनंद एक्सपिरियन्स नाही करू शकत, पण ऍटलिस्ट आईला हॅपी ठेवण्यासाठी प्रयत्न तर करू शकतात. काय नक्की काय म्हणायचं काय तुला? याचा अर्थ काय? तू घाबरू नकोस. मी असं तुझ्यासोबत. हे बघ, असं टोकाचं काय बोलायचं नाही. परमेश्वर तुझ्यासोबत अन्याय होऊ द्यायचा नाही. बघ उमा, अगो ओवी, काय झालं नक्की? अगो काय झाला नक्की? उमा, अगो सांगो काय झालं आता? आणि ओवीचे रिपोर्ट दिले होते. त्या रिपोर्ट मध्ये लिहिला की झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आजचा दिवस ना खरंच खूप चांगला आहे. आपण काहीतरी चांगलं बोलूया ना, आपण काहीतरी वेगळं बोलू. ओवी, ओवी, आई, ओवीला चक्कर येते. ओवी, तिला आत घेऊन जा. तिला आत घेऊन जा. तिला आरामाची गरज आहे. सावकाश जा. आराम कर. खूप सहन केलं तिने आपल्यासाठी. सावकाश जा. झाला सगळ्यांचा? हा, बघलास सगळ्यांनी? ऐकला ना श्रीनू? अरे आपलं नशीब चांगला हा, म्हणून तुझी बुद्धी आणखीन भ्रष्ट होण्याआधी तिचे रिपोर्ट समोर येले. तुझ्या डोळ्यासमोर हा सगळा. हा, आता तरी आम्ही अशी मुलगी तुझ्यासाठी करून घेऊचे नाही. हा, एक वेळ ना तुझं लग्न नाही झालं तरी चालेल, पण ही अशी पोरगी आमका सून म्हणून पसंत नाही. हा, काय आहे? बरोबर बोलताय ना मी? असा कसा निर्दयी गो तू? हे गावच ना, तरी पण असा कसा बोलू शकतास? देवांना तुका ना बाईचा काळीच दिल्यात ना आईचा. झालं काय? पुन्हा मीच वाईट ना? हा, सगळी लोक तोंडावरती हसतील ना, तेव्हा समजा तुमका. उमा, पोरीची काळजी घ्या. पोरगी खचून जायला नको. परमेश्वरा, माझ्या ओवीक कसली एवढी शिक्षा देतस? त्याने आपलं स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या बहिणीचा जीव वाचवला, याची शिक्षा देतस का? ही चूक झाली त्याची.
आधीच माझ्या ओवीची आऊस त्याच्यापासून हिरावून घेतलंस आणि आता आता त्याच्या आई होण्याचा अधिकारच हिरावून घेतलंस त्याच्यापासून. का असं वागतोस? कसं सांगू विजयराव अक्का, कसं सांगू माझ्या ओवी? मै मै अगं मै काय करतेस तू? मै सावर स्वतःला. मी सावरेन स्वतः श्रीनू, पण ओवी ती कशी सावरेल स्वतःला? मै अगं मै मी आहे ना. मै मी प्रेम केलंय तिच्यावर. बघ मै मी वचन देतो तुला, काही झालं तरी माझा निर्णय बदलणार नाही. ओवीला मी कधीच एकटं सोडणार नाही. शब्द आहे माझा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हॅलो हॅलो हॅलो, माईक चेक माईक चेक माईक चेक माईक चेक. हे घे तो पाहिजे. येस नाही हा पाहिजे. ओके परफेक्ट लागलाय. हा भाई हा पाहिजे. भारी तर वाटतंय सगळं. हा ते आपण डेकोरेशनची ऑर्डर घ्यायची का? अरे तुमचं काय चाललंय? अरे हे सगळं माहोल बघून त्यांना नाचाच वाटलं तर म्हणून बघते त्यांना जागा किती लागेल. ऐन वेळेस ऍडजस्ट करायला नको रे. आणि हा अरे मला सांगायचंच विसरलो, मी कोल्ड्रिंक आणि ग्लास आणले ते तिकडे आत ठेवले. आणि फटाके भाई, फटाके राहिले ना. तू पागलच का जरा? फटाके काय करायचे? त्वराच काढायची का त्यांची? आणलेत आणलेत फटाके आणलेत. आता फक्त आशूने शिवाला हो बोलू दे, मग बाहेर फटाके लावून एकदम राडा घालूया. हा भाई यार एक नंबर झाले डेकोरेशन, सगळं सेट आहे. आता फक्त ते दोघे इकडे आले पाहिजे मग बास. येणार, नक्की येणार. फक्त तुम्ही आता जे जे काही केलं ते एकदा चेक करा. तू आशू आणि शिवाला फोन करून घे. अरे बाबा शिवाशी बोलणं झालंय माझं, तिने लावलंच असेल आशूला फोन आणि ओके, आता ओके, ओके. लावून काही उपयोग नाही कारण ती गाडीवर असेल, उचलणार नाही. ठीक आहे ठीक आहे. हे भाईलो हे सगळं किती सॉलिड झालंय ना. आता फक्त आशू आणि शिव इथं आले पाहिजे. हे सगळं बघून आशू एकदम बॅड होईल. मग हे मजा. दिव्या ऐक ना, मला तुला काहीतरी सांगायचंय. मला पण तुला काहीतरी सांगायचंय. हे थांब, पण मी आधी सांगणार. काही नाही, एवढं काही नाही. ऍक्च्युली तू खूप छान दिसतीस आज. थँक्यू. हा तर सांग. म्हणजे तू नेहमीच छान. एक्सक्यूज मी, सॉरी म्हणजे तुम्हाला डिस्टर्ब करते. नाही नको करूस. अरे आमचं काहीतरी बोलणं चाललंय ना महत्वाचं. दादा सगळे थांबले तिथे, काय चाललंय तुझं? चाललंय. अरे चला आता. काय चाललंय? गुरुजी खोळंबले तिथे, पूजा थांबली आहे. चला या लवकर. तुझी खोळंबले. चला चला वहिनी, चल ग. चला. आशू काय लक्ष नाही तुझा? गुरुजी आशूला पूजा जरा नीट करायला सांगा. नाही काय ना की आज तो थोडा लाजतोय. पास काकू आता. काय ग उगा त्याची मस्करी करते? अरे अरे आज त्याचं लक्ष जरा वेगळीकडेच आहे. काय तुम्ही ना. चल शिलाई बाजू मागे घ्यायची. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.
कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। थँक्यू। बाळा ना मी हा थँक्यू। एक नंबर। काय? एक नंबर दिसतंय। थँक्यू।
कवा कवा मला असं वाटतं की मी कवी बिवी असतो तर भारी झालं असतं. किमान एक तरी कविता पाडली असती तुमच्यावर. अरे वा, एवढं मनापासून वाटतंय तर करा एखादी कविता. नाही नाही, ते आपलं असंच म्हणलं मी. तुम्ही आता तेवढंच कधी कोण का नाही तर एखादा कवितेचा क्लास लावशील आम्हाला. काय का करावं एकट्या जीवानं. तुमचा अभ्यास बी करा किंवा गाण्याचा क्लास बी करा आणि आता कविता बी करा, फॅक्टरी बी करा आणि शाळा बी करा. काय नको नको, कविता बिविता काय नको. आपलं हाय असं रांगडं तोंड आहे, हाय असं राहून दे. मग रांगडी कविता करा. हो काय तर उगेच. अहो करा हो. अहो का करा की. हा घ्या मग. तुमचं रूप जणू ज्योतिबाचा गुलाल आणि गालावर लाली गाले लाल गाले लाल गाले. बास बास. पोचली पोचली, तुमची कविता पोचली माझ्यापर्यंत. घडली ना वादल. असं पाहिजे तुम्हाला. म्हणलं होतं कविता बिवितेच्या फंदात पडू नका. ऐका ना, बोला की. मला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. बोला की, ऐकायलाच बसलोय. बोला. म्हणजे कसं सांगू, मला तोंडानं सांगायचं. वहिनी साहेब, पूजेची तयारी झाली. झाली? ठीक आहे ठीक आहे, तुम्ही पुढे व्हा. आलोच. हा नाही नको, पूजा झाल्यावर बोलूया. तुम्ही म्हणशील तसं. चल मग आता. एक कविता तुमच्यासारखी मोगऱ्यावानी फुललेली, 7 जन्माच्या गोड नात्यात अबोलपणे खुललेली. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. चल, फुलं कुठे? रखमा, धनाजी. सांभाळून पडलं असतात. बरं झालं तुम्ही सावरलत ते. सणासुदीच्या दिवशी पूजेचं ताट हातातून पडलं असतं तर अपशकुन झालं असतं. आता सगळं चांगलं होईल. अपशकुन होणार नाही, वाईट काही घडणार नाही. मी वाईट काही होऊ देणार नाही. सूर्य का पश्चिमेला उगवला काय? आता रोजच उगवणार आहे पश्चिमेला. सवय करून घ्या. म्हणजे कळेल. हे जर आईचं आपण संग असं नीट वागले कायम तर मग आम्ही कशाला चिडतो त्यांच्यावर? आम्हाला हेच तर पाहिजे. तसंच होईल. सगळं चांगलंच होईल आता. आदिपती तिकडे कुठं? या इकडं. सुखीरा. मला नेहमीच आशीर्वाद द्या की. जा, जग जिंकून या. हा.
जग तर जिंकालच, लोकांची मनही जिंका. चला हा सुरू करू आता. गुरुजी आले की लगेच सुरू करू. आमची आई कुठं राहिली? एरवी तर अक्षय तृतीयाची सगळी माहिती सांगत असते. तीच माहिती असते, पण तरी ऐकायला बरी वाटतं, मजा येते नाही का? तिला लय पुराणातल्या काय काय गोष्टी माहित आहेत. भारी भारी सांगते, लय मजा येते. मज्जा येते ना व, तेच सांगाय आले आले आले. सुखी वा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.